Hello friends, myself Dattatreya Jadhav. I am from HM College Karad. Students, today we are going to start a new point, solution of a quadratic equation in complex number system from the chapter complex number. Before starting, let us see fundamental theorem of algebra. What the theorem says, a polynomial equation with real coefficient. एखादं पॉलिनॉमियल इक्वेशन आणि त्यांचे कोएफिशियंट्स कसे असले पाहिजेत, रिअल कोएफिशियंट हॅज ॲटलिस्ट वन रूट इन कॉम्प्लेक्स. त्याला एक कॉम्प्लेक्स रूट, ॲटलिस्ट मीन्स कमीत कमी एक कॉम्प्लेक्स रूट असणार आहे. कोणतंही पॉलिनॉमियल इक्वेशन विथ रिअल कोएफिशियंट हॅज ॲटलिस्ट वन रूट इन कॉम्प्लेक्स. फॉर एक्झाम्पल 2x मायनस 1 इज इक्वल टू 0 हा पॉलिनॉमियल आहे. 2x मायनस 1 इज इक्वल टू 0. याचं सोल्युशन काय येईल बघा, 2x इज इक्वल टू 1 आणि x इज इक्वल टू 1/2 असं सोल्युशन येईल. ओके, तर त्यांचं म्हणणं काय आहे, अ पॉलिनॉमियल इक्वेशन विथ रिअल कोएफिशियंट्स. हा कोएफिशियंट कसा आहे तर रिअल आहे. हॅज ॲटलिस्ट वन रूट इन कॉम्प्लेक्स. कॉम्प्लेक्समध्ये एक रूट असणार आहे. आता तुम्ही म्हणाल की हा नंबर रिअल नंबर आलेला आहे 1/2, तर ही गोष्ट तुम्हाला माहिती असणं गरजेची आहे. प्रत्येक रिअल नंबर हा कॉम्प्लेक्स नंबर लिहू शकतोय. सो एक्स कॅन बी रिटन एज 1/2 प्लस 0 आहे. इमॅजिनरी पार्ट हा 0 होता. लक्षात येते. तर प्रत्येक पॉलिनॉमियल इक्वेशनसाठी अ पॉलिनॉमियल इक्वेशन विथ रिअल कोएफिशियंट हॅज ॲटलिस्ट कमीत कमी एक कॉम्प्लेक्स रूट असणार आहे. ओके, तर हे या ठिकाणी आपण चेक केलेलं आहे. हा थेरम विदाउट प्रूफ आहे आपल्याला. ऑर अ पॉलिनॉमियल इक्वेशन विथ कॉम्प्लेक्स कोएफिशियंट्स. अ पॉलिनॉमियल इक्वेशन विथ कॉम्प्लेक्स कोएफिशियंट्स. कोएफिशियंट्स कॉम्प्लेक्स आहेत म्हणजेच काय असणार आहे, ह्या ज्या कोएफिशियंट्स असणार आहेत एक्स, एक्स स्क्वेअर, एक्स क्यूबच्या कोएफिशियंट्सच्या टर्म्स त्या कशा असणार आहेत तर कॉम्प्लेक्स असणार आहेत. फॉर एक्झाम्पल सपोज करा की एक्स स्क्वेअर प्लस 2ix प्लस 1 इज इक्वल टू 0. हे या ठिकाणी कोएफिशियंट कसा आहे, एक्सचा 2i आहे, म्हणजे 2i हा कॉम्प्लेक्स नंबर आहे. तर त्यांचं म्हणणं पुन्हा आणखी एकदा बघा, अ पॉलिनॉमियल इक्वेशन विथ कॉम्प्लेक्स कोएफिशियंट अँड ऑफ डिग्री n. आणि जर त्या इक्वेशनची डिग्री n असेल तर हॅज n कॉम्प्लेक्स रूट्स. आता या ठिकाणी हे जे इक्वेशन दिलेलं आहे त्याची डिग्री 2 आहे, म्हणून याला किती कॉम्प्लेक्स रूट्स असणार आहेत, 2 कॉम्प्लेक्स रूट्स असणार आहेत. ओके, आता 9th आणि 10th स्टँडर्डमध्ये तुम्ही सोल्युशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय आणि त्याचं सोल्युशन म्हणजे काय हा पॉईंट अभ्यासलेला आहे. आज आपण काय पाहणार आहोत तर सोल्युशन ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन इन कॉम्प्लेक्स नंबर सिस्टीम. क्वाड्रॅटिक इक्वेशनचं सोल्युशन कशामध्ये तर कॉम्प्लेक्स नंबर सिस्टीममध्ये. लक्ष द्या, आपल्याला माहित आहे द मोस्ट जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज एक्स स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. इथं ए बी सी हे बिलॉंग्स टू आर आहेत. बिलॉंग्स टू आर. आर म्हणजे रिअल नंबर्स, म्हणजे एक्सचा कोएफिशियंट इथं 2 आहे असं नाही आहे. एक्सचा कोएफिशियंट हा 2i आहे. 2i इथं काय आहे, कॉम्प्लेक्स आहे. इथं ए बी सी बिलॉंग्स टू आर आहेत. अँड ए इज नॉट इक्वल टू 0. ए हा आपला 0 नसावा. ए 0 झाला तर ते इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन न राहता ते लिनियर इक्वेशन होऊ शकतं. देन द सोल्युशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज गिवन बाय फॉर्म्युला मेथड. एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2 इंटू ए. हे सोल्युशन आहे कशाचं तर क्वाड्रॅटिक इक्वेशनचं बाय फॉर्म्युला मेथड. हा फॉर्म्युला तुम्ही लर्न केलेला आहे 9th-10th स्टँडर्डमध्ये. एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2 इंटू ए. वेअर दॅट टर्म बी स्क्वेअर मायनस 4ac, ही जी टर्म आहे बी स्क्वेअर मायनस 4ac त्याला आपण डिस्क्रिमिनंट म्हणणार आहे. डिस्क्रिमिनंट म्हणजे ज्याच्यावरून आपण काहीतरी सांगू शकतोय. आता बी स्क्वेअर मायनस 4ac हा इक्वल टू 0 आला तर रूट्स आर रिअल अँड इक्वल असतात जर ए बी सी बिलॉंग्स टू आर असतील तर. जर
बी स्क्वेअर मायनस 4ac हा ग्रेटर दॅन 0 आला तर रूट्स आर रिअल अँड डिस्टिंक्ट असतात. रूट्स कशा असतात? रिअल आणि डिस्टिंक्ट असतात. आणि जर बी स्क्वेअर मायनस 4ac हा लेस दॅन 0 आला तर रूट्स आर कॉम्प्लेक्स. दॅट क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅज कॉम्प्लेक्स रूट्स. लक्षात येते? जर बी स्क्वेअर मायनस 4ac लेस दॅन 0 आला तर रूट्स आर कॉम्प्लेक्स. आणि आपण आज याच्यावरचेच एक्झाम्पल सॉल्व करणार आहे. म्हणजेच आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन आज कसे सॉल्व करायचे ते पाहणार आहे आणि त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं कॉम्प्लेक्स नंबर सिस्टीममधलं सोल्युशन फाइंड आउट करणार आहे. लक्षात येते? याच्यासाठी आपण काही एक्झाम्पल्स बघूया. एक्झाम्पल्स तुम्हाला क्लिअरली अंडरस्टँड होतील कारण की हा 9th आणि 10th स्टँडर्डमध्ये झालेला भाग आहे. लगेच समजून जाईल. Here is our first example. Solve the quadratic equation 8x² plus 2x plus 1 is equal to 0. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करायला सांगितलेलं आहे. 10th स्टँडर्डमध्ये तुम्ही क्वाड्रॅटिक इक्वेशनवरचे भरपूर एक्झाम्पल सॉल्व केलेले आहेत. तेच सॉल्व करायचे आहेत, पण हे आपण फक्त आणि फक्त फॉर्म्युला मेथडनं सॉल्व करणार आहे. पहिले एक्झाम्पल आहे ते सॉल्व करायला घेतो. पहिल्यांदा लिहून घेतोय दिलेलं इक्वेशन. गिवन quadratic equation is 8x² plus 2x plus 1 is equal to 0. हे इक्वेशन कंपेअर करतो. कंपेअरिंग विथ फॉर्म्युला मेथडसाठी काय करावं लागतं? ते इक्वेशन कंपेअर करावं लागतं. ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. याच्यावरून ए बी सीच्या व्हॅल्यूज मिळतात. ए ची व्हॅल्यू x² चा कोएफिशियंट हा a आहे, इथं x² चा कोएफिशियंट हा 8 आहे, म्हणजे ए ची व्हॅल्यू 8 झालेली आहे. x चा कोएफिशियंट b आहे, तिथे x चा कोएफिशियंट 2 आहे, म्हणजे b ची व्हॅल्यू 2 झालेली आहे. अँड c कॉन्स्टंट टर्म आपली 1 आहे. a मिळालेला आहे, b मिळालेला आहे, c मिळालेला आहे. आता मी जस्ट चेक करतो ही क्वांटिटी. कन्सिडर d इज इक्वल टू डिस्क्रिमिनंट इज इक्वल टू b² मायनस 4ac. b काय आहे आपला? तर 2 आहे. 2² मायनस 4 इंटू a 8 इंटू c 1. 2² 4 येतो, मायनस 4 8 जार 32 आणि 4 मायनस 32 हे येतील मायनस 28. म्हणजेच हा d म्हणजे b² मायनस 4ac कसा आलाय? लेस दॅन 0. हिअर d इज लेस दॅन 0. रूट्स आर कॉम्प्लेक्स. देअरफॉर रूट्स आर कॉम्प्लेक्स. रिअल नसणार आहेत. रूट्स कसे असणार आहेत? कॉम्प्लेक्स असणार आहेत. वी हॅव आपल्याकडे फॉर्म्युला आहे रूट्स फाइंड आउट करण्याचा. x इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस रूटमध्ये b² मायनस 4ac डिवायडेड बाय 2 इंटू a. हा फक्त जस्ट सॉल्व करतो. व्हॅल्यू पुट करतो. b ची व्हॅल्यू 2 आहे म्हणून हे झाले मायनस 2 प्लस मायनस रूट ऑफ b² मायनस 4ac ची व्हॅल्यू आत्ताच कॅल्क्युलेट केलेली आहे, ती मायनस 28 आहे. मायनस 28 स्क्वेअर रूटमध्ये डिवायडेड बाय 2 इंटू ए ची व्हॅल्यू हे आपला 8 आहे, विच इज इक्वल टू मायनस 2 प्लस मायनस रूटमध्ये मायनस 28 आहेत. ते कसे लिहितो बघा, व्यवस्थित लक्ष द्या. रूटमध्ये 28 म्हणजे 7 इंटू 4 म्हणजे 4 इंटू 7 इंटू मायनस 1. 28 जे होते ते 7 इंटू 4 लिहिले आणि मायनस असल्यामुळे मायनस 1 पुढच्या बाजूला लिहिलेलं आहे. डिवायडेड बाय 8 2 जार 16 विच इज इक्वल टू हे मायनस 2 तसेच ठेवले प्लस मायनस 4चं रूट काय येणार आहे? 2. 7चं रूट 7 आणि रूट ऑफ मायनस 1. रूट ऑफ मायनस 1 काय आहे? तो आय. तो बाहेरच्या बाजूला रूटमध्ये लिहायचा नाही. डिवायडेड बाय 16. याच्यातून 2 कॉमन काढतो आणि डिनॉमिनेटरमध्ये कॅन्सल करून टाकतो. म्हणजेच हे जर 2 कॉमन काढले तर इथे राहतील मायनस 1 प्लस मायनस रूट 7 इंटू आय. हा आय रूटमध्ये नाही आहे हे एकदा लक्षात ठेवा. डिवायडेड बाय 16. 2 8 जार 16 म्हणून हे मिळालेलं आहे मायनस 1 प्लस मायनस रूट 7 आय डिवायडेड बाय 8. ही व्हॅल्यू कोणाची आली?
एक्सची. देअरफॉर एक्सची व्हॅल्यू काय मिळेल मला, एकदा मी प्लस घेतो, -1 प्लस √7 इंटू आय डिवायडेड 8 अँड एक्सची व्हॅल्यू दुसरी काय मिळेल, -1 मायनस √7 इंटू आय डिवाइड 8. देअरफॉर फायनली मी काय लिहिणार आहे, रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन आर -1 प्लस √7i डिवायडेड 8 and -1 minus √7 इंटू आय डिवायडेड बाय 8. हे दोन रूट्स असणार आहेत आपल्याला दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे. हिअर इज सेकंड एक्झाम्पल. सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन x² प्लस 3ix प्लस 10 इज इक्वल टू 0. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, याच्यामध्ये एक्सचा कोएफिशियंट हा 3i आलेला आहे, तो कॉम्प्लेक्स आहे. तो कॉम्प्लेक्स असल्यामुळं येणारे सोल्युशन हे काय येणार आहेत, तर कॉम्प्लेक्सच येणार आहेत. ओके, तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करूया. मी आत्ताच सांगितलेलं आहे, जर क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करायचं असेल तर तुम्ही फॉर्म्युला मेथडनं सॉल्व करायचे आहेत, जर रूट्स कॉम्प्लेक्स असतील तर. मी पहिल्यांदा काय करतो, दिलेलं इक्वेशन लिहून घेतो. गिवन इक्वेशन इज x² प्लस 3ix प्लस 10 इज इक्वल टू 0. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. कंपेअर करतो विथ, कंपेअरिंग विथ जनरल क्वाड्रॅटिक इक्वेशन, दॅट इज x² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. x² चा कोएफिशियंट हा या ठिकाणी a आहे, म्हणजेच इथं x² चा कोएफिशियंट 1 आहे, म्हणजे a ची व्हॅल्यू 1 आली. त्याच्यानंतर x चा कोएफिशियंट हा या ठिकाणी b आहे, x चा कोएफिशियंट हा या ठिकाणी 3 आहे, म्हणजे b ची व्हॅल्यू 3 झाली. आणि कॉन्स्टंट टर्म जी आहे ती या ठिकाणी c आहे आणि या ठिकाणी प्लस 10 आहे, म्हणून c ची व्हॅल्यू पण आपल्याला मिळालेली आहे 10. आता आपण काय चेक करणार आहे, तर डिस्क्रिमिनंट. कन्सिडर डिस्क्रिमिनंट d इज इक्वल टू, तो काय आहे तर b² मायनस 4ac. b² ची व्हॅल्यू म्हणजेच 3i चा स्क्वेअर मायनस 4 इंटू a 1 इंटू c, c ची व्हॅल्यू किती आहे 10. 3 चा स्क्वेअर 9 इंटू i² मायनस 4 इंटू 1 इंटू 10 40. आता i² ची व्हॅल्यू -1 आपल्याला माहित आहे, 9 इंटू -1 मायनस 40 म्हणजे -9 मायनस 40 मायनस 49 आलेला आहे. हा डिस्क्रिमिनंट d कसा आहे, लेस दॅन 0. लेस दॅन 0 आहे म्हणजेच काय असणार आहे, देअरफॉर रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन आर कॉम्प्लेक्स. आता कॉम्प्लेक्स रूट्स असले तर ते आपल्याला कशानं फाइंड आउट करणार आहे, तर फॉर्म्युला मेथडनं. वी हॅव, आपल्याला फॉर्म्युला माहित आहे, रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन इज गिवन बाय x इज इक्वल टू -b प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ b² मायनस 4ac डिवायडेड बाय 2 इंटू a. फॉर्म्युला व्यवस्थित लक्षात ठेवा, x इज इक्वल टू -b प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ b² मायनस 4ac डिवायडेड बाय 2 इंटू a. इथून a b c च्या व्हॅल्यूज पुट करतो, विच इज इक्वल टू मायनस b किती आहे आपला, तर 3i आहे, म्हणून ते -3i झाले, प्लस मायनस स्क्वेअर रूटमध्ये b² मायनस 4ac ची व्हॅल्यू ही किती येते -49, रूटमध्ये किती लिहिले -49 लिहिले, डिवायडेड बाय 2 इंटू a ची व्हॅल्यू काय आहे बघा, a ची व्हॅल्यू चेक करा, a 1 आहे, 2 इंटू 1 विच इज इक्वल टू हे -3 आहे तसेच प्लस मायनस तसेच, रूटमध्ये हे 49 इंटू -1 लिहितो, रूटमध्ये -49 आहेत, ते काय लिहिले 49 इंटू -1 डिवायडेड बाय 2 इंटू 1 म्हणजे 2, तो तसाच लिहिलेला आहे, विच इज इक्वल टू -3 आहे प्लस मायनस 49चं रूट 7 आणि रूट ऑफ -1 म्हणजे तो कोण i डिवायडेड बाय 2.
देअरफॉर एक्स इज इक्वल टू, एकदा प्लस घेतो एकदा मायनस घेतो, म्हणजे -3 आहे प्लस 7 आहे डिवायडेड बाय 2, आणि एक्सची व्हॅल्यू काय येणार आहे -3 आहे -7 आहे डिवायडेड बाय 2. ॲडिशन करतो. देअरफॉर एक्सची व्हॅल्यू येईल -3 आहे प्लस 7 आहे ते येतील 4 आहे डिवायडेड बाय 2, आणि एक्सची व्हॅल्यू काय आहे -3 आहे -7 आहे, -3 -7 यस -10i डिवायडेड बाय 2, 4i डिवायडेड बाय 2, 2 2 जार 4, म्हणजे एक्सची व्हॅल्यू मिळाली 2i, आणि एक्सची व्हॅल्यू मिळाली -10i डिवायडेड बाय 2 म्हणजे -5i, 2 5 जार 10, म्हणजे ह्या दोन एक्सच्या व्हॅल्यू झालेल्या आहेत. देअरफॉर फायनली मी एवढंच लिहितो, रूट्स ऑफ गिवन quadratic equations are yes 2i and -5i, आणि हे आपलं एक्झाम्पल कंप्लीट होईल. बघा या ठिकाणी एक्सचा कोएफिशियंट 3i होता, तो कॉम्प्लेक्स होता, कॉम्प्लेक्स आहे, आणि या ठिकाणी डिग्री किती आहे आपली 2 आहे, एक्सची डिग्री 2 आहे, एक्सची डिग्री 2 असल्यामुळं 2 कॉम्प्लेक्स रूट्स आपल्याला भेटलेले आहेत बाय फंडामेंटल थेरम ऑफ अल्जेब्रा. लास्ट एक्झाम्पल इज सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन x² + 4ix - 4 इज इक्वल टू 0. पुन्हा एकदा बघा या ठिकाणी क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करायला सांगितलेलं आहे, आणि क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये एक्सचा कोएफिशियंट हा 4i आलेला आहे. 4i हा कसला नंबर आहे कॉम्प्लेक्स नंबर आहे. 4i हा कॉम्प्लेक्स नंबर असल्यामुळं या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स हे देखील कसे येणार आहेत कॉम्प्लेक्स येणार आहेत. डिग्री 2 आहे म्हणून 2 कॉम्प्लेक्स रूट्स असणार आहेत बाय फंडामेंटल थेरम ऑफ अल्जेब्रा. सुरुवातीला मी काय करतो बघा, हे जे इक्वेशन आपल्याला सॉल्व करायला दिलेलं आहे ते लिहून घेतो. गिवन quadratic equation is x² + 4ix - 4 is equal to 0. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन मी कंपेअर करतो, कंपेअरिंग विथ जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन दॅट इज x² + bx + c is equal to 0. Therefore coefficient of x² is here a is equal to, here coefficient of x² is 1, not given, then it is always 1. Here coefficient of x is b, so b is equal to coefficient of x is here 4i, and finally here constant term is c, and here constant term is -4. Consider आता डिस्क्रिमिनंट काय आहे तो बघूया. d is equal to b² - 4ac which is equal to, b काय आहे आपला 4i त्याचा स्क्वेअर -4 इंटू a आहे 1 आणि c आहे -4, 4i चा स्क्वेअर, 4 चा स्क्वेअर 16, स्क्वेअर सेपरेट होणार आहे, i चा स्क्वेअर i² मायनस 4 इंटू 1 4, 4 इंटू -4 -16 मायनस मायनस +16, बट आपल्याला माहित आहे i² ची व्हॅल्यू -1 येते. 16 इंटू -1 +16, 16 इंटू -1 -16 आणि +16, -16 +16 0, d ची व्हॅल्यू 0 आलेली आहे, d ची व्हॅल्यू 0 आलेली आहे. बरेच विद्यार्थी असं म्हणणार आहेत रूट्स आर रियल अँड इक्वल, पण तसं होणार नाही, कारण की या इक्वेशनमध्ये एक्सचा कोएफिशियंट 4 आहे, आणि त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये ए बी सी हे बिलॉंग्स टू आर आहेत, रियल नंबर आहेत. इथं एक्सचा कोएफिशियंट 4 आहे, तो कॉम्प्लेक्स आहे, म्हणून याचे रूट्स कसे असणार आहेत तर कॉम्प्लेक्स असणार आहेत. लक्षात येत आहे, डी इज इक्वल टू 0 आले तरी त्याचे रूट्स कॉम्प्लेक्सच असणार आहेत. देअरफॉर गिवन इक्वेशन हॅज इक्वल कॉम्प्लेक्स रूट्स. ओके, इक्वल कॉम्प्लेक्स रूट्स असणार आहेत, रियल नसणार आहेत.
रूट्स आर रिअल म्हणतो आपण डी इज इक्वल टू 0 असलं तर, पण इथं एक्सचा कोएफिशियंट 4 आहे, त्यामुळे कसले असणार आहेत, कॉम्प्लेक्स रूट्स असणार आहेत. वी हॅव, आपल्याला माहिती आहे काय माहिती आहे, तर रूट्स ऑफ द इक्वेशन इज गिवन बाय एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2 इंटू ए विच इज इक्वल टू, नेक्स्ट लाईनला बघा, यामध्ये ए बी सीच्या व्हॅल्यूज पुट करतो, मायनस बी ची व्हॅल्यू 4 आहे, मायनस 4 आहे, प्लस मायनस स्क्वेअर रूटमध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू आत्ताच काढलेली आहे आपण, ती येते 0 डिवायडेड बाय 2 इंटू ए ची व्हॅल्यू काय येते तर 1 येते, विच इज इक्वल टू मायनस 4 आहे, प्लस मायनस 0चं स्क्वेअर रूट 0 डिवायडेड बाय 2 विच इज इक्वल टू मायनस 4 आहे डिवायडेड बाय 2. ॲड काय, 0 ॲड केला काय आणि सबट्रॅक्ट केला काय, 0 ॲड केला काय आणि सबट्रॅक्ट केला काय, तीच टर्म येणार आहे, म्हणून मायनस 4 आहे आलेले आहेत न्यूमरेटरमध्ये डिवायडेड बाय 2. यामुळं एक्सची व्हॅल्यू मला मिळाले 2 2 जार 4 मायनस 2 आहे, 2 2 जार 4 मायनस 2 आहे. म्हणून रूट्स कसे होते तर मी सांगितलेलं होतं अगोदरच, कॉम्प्लेक्स असणार आहेत आणि ते कसे असणार आहेत, इक्वल असणार आहेत, म्हणजे एक्स इज इक्वल टू मायनस 2 आहे. देअरफॉर आय कॅन राईट हिअर रूट्स ऑफ given quadratic equation is yes मायनस 2 आहे. दोन रूट्स असणार आहेत, मायनस 2 आहे आणि मायनस 2 आहे, ते एकदा लिहिलं तरी चालतंय, काहीही अडचण नाही. ओके, सो स्टुडंट, आय होप यू अंडरस्टूड टुडेज एक्झाम्पल्स ऑन सोल्युशन ऑफ quadratic equation in complex number system. Thank you for watching the video.